रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामध्ये 39व्या श्लोकात राजा दिलीपासाठी यज्वना असं विशेषण वापरलेलं आहे. म्हणजेच ज्याने यज्ञाचं ध्येय धारण केलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये यज्ञाला प्राधान्य आहे, असा राजा दिलीप. आणि मग तो यज्ञ करायचा म्हणजे काय, यज्ञाची त्याने दीक्षा घेतली म्हणजे काय करायचं नेमकं, नाही का. यज्ञ म्हणजे काय, फक्त होम हवन करणे नाही का, अग्नीमध्ये समिधा टाकणे, स्वाहा करणे, आहुती देणे, ह्याला होम हवनालाच यज्ञ असं म्हणतात का, तर नाही. यज्ञ म्हणजे काय, यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. आणि त्या यज्ञाला आपण समजून घेतोय, सध्या त्याच्यावरती आपण चिंतन करतोय. आणि तो यज्ञ मला माझ्या जीवनात उभा करता आला पाहिजे, ह्याच्यासाठी प्रयत्न करणं. तर ती गोष्ट आता आपण सध्या समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की यज्ञ म्हणजे काय. यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, त्याच्यातलं आपण दान बघत होतो. आता दानावरती आपलं चिंतन चालू होतं. दान का द्यावं, नाही का, दान दिल्याने काय होतंय वगैरे वगैरे, आपण बऱ्याचशा गोष्टी तशा अभ्यासल्या नाही का, की दान का द्यावं, दान दिल्याने आपल्यामध्ये काही फरक पडतोय, किंवा ज्या पण काही गोष्टी असतील. दान हे तर दिलं पाहिजे, ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे नाही का, की आपल्या इथं वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. एका ठिकाणी सांगितलेलं आहे की दानं ख्यातिकरम, सदा हितकरम, तर एका ठिकाणी आपल्याला सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे की दानं ख्यातिकरम, सदा हितकरम, संसार सौख्याकरम, नृणां प्रीतिकरम, गुणाकरकरम, लक्ष्मीकरं किंकरम, स्वर्गावासकरम, गतिक्षयकरम, निर्वाण संपत्करम, वर्णायुर्बल बुद्धिवर्धनकरम, दानं प्रदेयं बुधैः. आता त्यांनी दानाचं महत्व सांगितलेलं आहे की दान दिलं पाहिजे आपण. काय दान दिल्याने काय होतंय, दान हे आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आणतंय, हा विचार त्यांनी तिथं मांडलेला आहे. काय सांगतायत ते, दानं ख्यातिकरम, सदा हितकरम, संसार सौख्याकरम, नृणां प्रीतिकरम, गुणाकरकरम, लक्ष्मीकरं किंकरम, स्वर्गावासकरम, गतिक्षयकरम, निर्वाण संपत्करम, वर्णायुर्बल बुद्धिवर्धनकरम, दानं प्रदेयं बुधैः. म्हणून जे बुद्धिमान लोक आहेत, त्या बुद्धिमान लोकांनी दान दिलं पाहिजे असं ते म्हणतात नाही का. दानं प्रदेयं बुधैः, अशा बुद्धिमान लोकांनी म्हणूनच दान दिलं पाहिजे. कशासाठी दिलं पाहिजे, तर दानं ख्यातिकरम, दान हे काय आहे, ख्यातिकर नाही का, दानाने कीर्ती वाढणार आहे. रघुराजाने कौत्साला दान दिलंय, त्याची कीर्ती आजपर्यंत आपण अनुभवतोय आणि पुढेही ती अनुभवणार आहेत लोक. दानं ख्यातिकरम, दानं ख्यातिकरम, सदा हितकरम, दान हे नेहमी हित करणार असतं नाही का. दान दिल्याने कोणाचं अहित झालंय, आता ते कशा प्रकारचं दान दिलेलं आहे ते आपण नाही का, सात्विक दान आहे, राजसिक दान आहे, तामसिक दान आहे, ते आपण बघतोय काल. तर ती गोष्ट त्याच्यामध्ये येणारच आहे. पण दान दिल्याने कायम अहित होणार नाहीये. पण ते कशाचं दान, कसं दान दिल्यावरती, हा पण प्रश्न आहेच मुळात. आता नको त्या वस्तूंचं दान दिलं की मग अहित होणारच आहे.
नाही का. तर दानम सदा हितकरम संसार सौख्याकरम, संपूर्ण संसाराला सुखी करणार असं दान आहे. दान दिल्याने संपूर्ण संसार सुखी होऊ शकतो. नृणाम प्रीतिकरम, नाही का, माणसांवरती प्रीतिकर प्रेम उभं करणार असं दान असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हे सगळं असलं पाहिजे. अशा गोष्टी सांगतायत ते. दान कसं असावं तर कीर्ती वाढवणार असावं, ख्याती वाढवणार असावं. दान कसं असावं तर नेहमी हित करणारं असावं. दान कसं असावं तर संसाराला सुखी करणारं असावं. दान कसं असावं तर प्रत्येकावरती प्रीती वाढवणारं असावं. समाजामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या गोष्टी उभ्या करणारा असं दान असावं. नाही का. नृणाम प्रीतिकरम गुणागुणकरम, नाही का, गुणाकरकरम. गुणाकरकरम म्हणजेच गुणांना आपल्या जीवनात उतरवणारं असं दान असावं. दान असं द्यावं की जेणेकरून त्या घेणाऱ्याच्या पण आणि देणाऱ्याचे पण दोघांच्याही जीवनात गुणच उतरतील. नाही का. मग विचार करा, आता हे असं दान आहे म्हटल्यावरती त्यांना काय पैशाचं दान, वित्ताचं दान, अन्नाचं दान या गोष्टी अपेक्षित असतील का इथं? जे दान दिल्यावरती देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या, नाही का, दाता आणि प्रतिगृहिता दोघांच्याही जीवनात जर गुण फुलवायचे असतील, दोघांच्याही जीवनात जर गुण यायचे असतील, विविध गुण यायचे असतील, तर त्याच्यासाठी कोणतं दान आवश्यक असेल हा विचार आपण केला पाहिजे. आणि तिथं नक्कीच वित्तदान नसणार आहे. वित्तदानाने काय दोघांच्या जीवनामध्ये गुण येणार आहेत अशातला काही भाग नाही. मग तिथं विद्यादान, ज्ञानदान, नाही का, या दानांना अपेक्षा ठेवलेली, या दानांची अपेक्षा ठेवलेली तिथं. म्हणून नृणाम प्रीतिकरम गुणाकरकरम लक्ष्मीकरं किंकरम. लक्ष्मीकरं किंकरम, दान हे कसं असावं तर लक्ष्मीकरम, लक्ष्मी देणारं. दानाने लक्ष्मी आली पाहिजे दोघांच्याही घरी, देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या. हे प्रत्येक ठिकाणी दोघांचंही सांगतात ते. आता लक्ष्मीकरण, लक्ष्मी म्हणजेच काय, परत पैसे आले पाहिजे का घरात असं नाही. नाही का, वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मी असते. गुणलक्ष्मी असते, कीर्ती लक्ष्मी असते, इतर काही ज्या पण काही असेल, आत्मलक्ष्मी असेल, विद्यालक्ष्मी असेल, ज्ञानलक्ष्मी असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्मी, या सगळ्या लक्ष्मी आपल्याकडे आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी दानम लक्ष्मीकरम असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंकरम, किंकरम म्हणजेच काय, दान हे कसं असलं पाहिजे, सेवक रूप असलं पाहिजे. दानाने सेवक रूपाची जी भावना आहे, सेवकाची जी भावना आहे ती आपल्यामध्ये आली पाहिजे. नाही का, की मी भगवंताचा सेवक आहे आणि त्याच्या विचारांचं दान मी सगळ्यांना देतो. म्हणून ना सेवक, ज्ञानदानाने आपोआपच सेवकत्व येणार आहे तिथं, की त्याचं काम करतोय मी काय माझं स्वतःच काहीच करत नाही, त्याचं काम करतोय म्हणून ते सेवक रूप येणार आहे दानातून आपोआपच. म्हणून ज्ञानदान. ठीक आहे. स्वर्गावासकरम, स्वर्गावासकरम म्हणजेच दान हे कसं आहे, दानाने स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. नाही का, स्वर्गामध्ये राहायला मिळू शकतं. आता स्वर्गामध्ये राहायला मिळू शकतं म्हणजेच काय, कोणी पाहिलंय स्वर्ग कुठे, नरक कुठे? पण स्वर्गामध्ये राहणं म्हणजेच मी जिथं पण राहतोय तिथंच स्वर्ग निर्माण होईल अशी स्थिती असणं, त्याला दान म्हटलेलं. नाही का, असं दान देत राहिलं तर कायमच आपल्या आजूबाजूला हे स्वर्गीय वातावरणच निर्माण होणार आहे. म्हणून दान हे स्वर्गकरम, नाही का, स्वर्गावासकरम असं दान असावं. गतिक्षयकरम, गतिक्षयकरम म्हणजे वाईट ठिकाणी जी माझी गती आहे, चुकीच्या ठिकाणी जी माझी गती आहे, नाही का, तिला थांबवणारा, ती गती कुठंतरी बदलणारा किंवा ती गती तिकडे थांबवणारा असा जर कोणता घटक असेल, असं जर काही असेल तर ते म्हणजे दान आहे. गतिक्षयकरम. निर्वाण संपत्करम, निर्वाण संपत्करम
निर्वाण संपत्करम, निर्वाण म्हणजेच मोक्ष, मोक्षरूपी संपत्ती देणारा. नाही का, दान कसं असावं तर मोक्षरूपी संपत्ती देणार असं दान असावं. मोक्ष हा कशाने मिळणार आहे, प्रत्येक ठिकाणी वारंवार सांगितलेलं. मोक्ष काय आपण पाहिलेलं नाहीये कोणी, किंवा तो कुठं बाजारात मिळत पण नाही. पण ऋषी मुनींनी, साधू संतांनी, नाही का, सज्जनांनी सांगून ठेवलेलं आपल्याला आधीच वेगवेगळ्या ठिकाणी, की मोक्ष हा ज्ञानानेच मिळणार आहे. प्रत्येक, तुम्ही कोणतंही शास्त्र उचला, वेदांत उचला, सांख्य उचला, न्याय उचला, वैशेषिक उचला, कोणतंही बघा, प्रत्येक जण कोणाकडे, कोण त्याला कैवल्य म्हणतंय, कोण त्याला मोक्ष म्हणतंय, कोण त्याला अजून काय म्हणतंय. पण या सगळ्याची प्राप्ती मात्र ज्ञानातूनच होणार आहे. त्याच्यामुळं दान जर करायचं तर कशाचं, ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. कारण कसं आहे, अन्नदान असेल किंवा इतर जी पण काही वेगवेगळ्या प्रकारची दानं असतील, त्या दानांनी काय होतंय की त्या दानांनी फक्त आणि फक्त माझं एखाद्या वेळेसची त्याची मी भूक भागवू शकतो, किंवा अशा काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये घडतात की तात्पुरती मी त्याची भूक भागवतोय, नाही का. पण ती तात्पुरती भूक भागवून मला चालणार आहे का, नाही का, हा विचार आपण तिथं प्रत्येकाने केला पाहिजे. कारण बऱ्याच जणांना वाटतं ना, अन्नदान केलं पाहिजे. जे करतायत ते लोक चुकीचं करतायत असं म्हणायचं नाहीये, चांगलंच आहे. समाजात हे लोक पण पाहिजेच ना, त्याच्याशिवाय समाज थोडी पुढे चालणार आहे. पण एक सुभाषितकार काय म्हणतो की अन्नदानम परंदानम विद्यादानमतः परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंच विद्यया. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंच विद्यया, असं तो म्हणतोय की अन्नदानम परंदानम विद्यादानमतः परम. अन्नदान हे तर श्रेष्ठ दान आहेच, पण त्याच्याहूनही विद्यादान हे त्याच्याहूनही श्रेष्ठ दान आहे. कारण का, अन्नेन क्षणिका तृप्ती, अन्नदान जर आपण केलं तर त्याच्याने क्षणिक, काही काळापुरती त्याला तृप्ती मिळणार आहे, नाही का. आज दुपारी मी एखाद्याला जर जेवण दिलं तर दुपारची त्याची भूक भागणार आहे, दुपारची त्याला तृप्ती मिळणार आहे. पण संध्याकाळी काय, परत संध्याकाळचा पुन्हा प्रश्न उभाच आहे ना. संध्याकाळी तो पुन्हा अतृप्त होऊन गावोगाव हिंडत राहणार आहे, नाही का, गल्लोगल्ली फिरत राहणार आहे तो, कोणी देतंय का म्हणून. पण तेच त्याला विद्या दिली, तेच त्याला ज्ञान दिलं आणि त्याच्याने सांगितलं की तू करू शकतोस, यू कॅन डू, तू करू शकतोस, बनू शकतोस, तू स्वतः उभा राहू शकतोस आणि स्वतःचं पोट स्वतः भरू शकतोस. ही खुमारी त्याच्यामध्ये उभी केली. त्याच्यासाठी आवश्यक असलेली विद्या त्याला दिली, त्याच्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान त्याला दिलं, त्याची स्वची जाणीव करून त्याला आपण दिली. तर काय होणार आहे, तर मात्र तिथून पुढचं त्याचं कायमचं जीवन जे आहे ते तृप्त होणार, नाही का. अन्नेन क्षणिका तृप्ती अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवनच विद्या. पण जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत ही विद्या तृप्ती देणारच आहे, नाही का, जीवनानंतर सुद्धा. कारण हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाने मी जी कर्म करणार आहे ती कर्मच माझ्यासोबत पुढे येणार आहेत ना, नाही का. कर्मानुभव गच्छती जीव एक, की माझ्यासोबत मी गेल्यानंतर माझ्या अंतिम यात्रेमध्ये शरीर पण सोडणार आहे, मला सगळ्या गोष्टी मला सोडून जाणार आहे. पण त्या माझ्या 17 तत्वांचा जो लिंगदेह राहणार आहे, त्या लिंगदेहासोबत पुढे कोण येणार आहे, तर पुढे ही कर्म येणार आहेत माझी. मग ती कर्म कशातून उभी राहू शकतात, या ज्ञानातून उभी राहू शकतात, या विद्येतून उभी राहू शकतात. म्हणून दान द्यायचंय ना मला, हे दान देईल, नाही का. इतर सगळ्या प्रकारची दान आहेत, धनदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, खूप खूप प्रकारचे दानाचे खूप प्रकार. आजच्या समाजात तर आपण पाहिलं तर इतक्या प्रकारचे दान असतं, कितीतरी प्रकारची दान असतं. पण मग श्रेष्ठतम दान कोणतं आहे, ते ज्ञानदान आहे. बघू आपण त्या ज्ञानदानाविषयी पण इथं ते हे सांगतायत की निर्वाण संपत्करम म्हणजे मोक्षरूपी संपत्ती प्रदान करणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे दान आहे, असं ते इथं सांगतायत. आता दानाची महिमा सांगताना
ठीक आहे, मग ते कोणतं आहे? ज्ञानदान. कारण प्रत्येकाने सांगितलेलं आहे ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीये. साधन पंचकम असेल किंवा किंवा धने वाने करिवी प्राप्तेन राज्येन किम किंवा पुत्र कलत्र मित्र पशुभिः देहेन गेहेन किम ज्ञात्वै तत्क्षण भंगुरम सपदिरे त्याज्यम मनो दूरतः स्वात्मार्थं कुरु वाक्यतो भज भज श्री पार्वती वल्लभ. नाही का? ही गोष्ट ते सांगतायत. किंवा नेन धनेन वाजी करिभिः प्राप्तेन राज्येन किम किंवा पुत्र कलत्र मित्र पशुभिः देहेन गेहेन किम ज्ञात्वै तत्क्षण भंगुरम सपदिरे त्याज्यम मनो दूरत स्वात्मार्थं कुरु वाक्यतो भज भज श्री पार्वती वल्लभ. शिवापराध क्षमापण स्तोत्रामध्ये शंकराचार्य ही गोष्ट म्हणतात की अरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्ञात्वै तत्क्षण भंगुरम, या सगळ्या क्षणभंगुर गोष्टी आहेत नाही का. किंवा नेन धनेन वाजी करिभिः प्राप्तेन राज्येन किम किंवा पुत्र कलत्र मित्र पशुभिः देहेन गेहेन किम, या सगळ्या गोष्टी त्या सांगतात. आता या सगळ्या गोष्टी देऊन काहीच फायदा नाहीये ना, कारण या सगळ्या क्षणभंगुर आहेत. मग द्यायचंय तर काय? ते अंतिम तत्वाचं ज्ञान. आणि म्हणून बघा आपले जेवढे पण संत ऋषी मुनी सगळे लोक झालेले आहेत, त्यांच्यापैकी किती जणांनी आपल्याला या सगळ्या भौतिक गोष्टी दिलेल्या आहेत बरं? असं वाचलंय का आपण कधी कुठं? ज्ञानेश्वर महाराजांनी तत्कालीन 4 लोकांना 4 बंगले बांधून दिले, 4 झोपड्या बांधून दिल्या नाही का? किंवा तुकारामांनी लोकांची उधारी चुकवली असं काही, किंवा इतरही काही दान दिलं. एकनाथ महाराज रोज सगळ्यांना कपडे वाटायचे, असं आपण कधी ऐकलंय का? त्या लोकांनी काय दिलं? त्या लोकांनी एकच गोष्ट दिली की आपला भगवंताशी काय संबंध आहे, भगवंताचं काय स्वरूप आहे, त्याची जाणीव आपल्याला करून दिली नाही का. कस्त्वं कोहं कुत आयातः कामे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारम विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम. हे या गोष्टींची जाणीव या लोकांनी आपल्याला करून दिलेली नाही. दुसऱ्या काहीच गोष्टी शंकराचार्यांनी काय दिले आपल्याला? काहीच नाही. पण त्यांनी जे दिलंय ते अनमोल आहे, त्याची गणनाच करू शकत नाहीये, त्याची किंमतच आपण करू शकत नाहीये, अशी गोष्ट त्यांनी आपल्याला दिलेली. वारंवार कोणतंही स्तोत्र तुम्ही त्यांचं उचला, स्तोत्रच कशाला, शंकर भाष्य तुम्ही उचला नाही का, योगसूत्र असेल, गीता असेल, कोणतंही शंकर भाष्य तुम्ही उचला आणि त्याच्यामध्ये बघा अद्वैताचं तत्वज्ञान सांगणारा माणूस स्वतः द्वैतात जगण्याची इच्छा करतोय, असे शंकराचार्य होते. अद्वैतन सुख दुःखयोर अनुगतम सर्वास्वस्था सुयत. अद्वैतातला आनंद काय वेगळाच आहे, हे आनंद वर्णन करणारे शंकराचार्य आहेत. पण तेच शंकराचार्य परत काय म्हणतात? नाही नाही, मला अद्वैत नकोय नाही का, मला मोक्ष नकोय, मला अद्वैतात जायचंच नाहीये, मला द्वैतातच राहायचंय. का? त्याचं कारण हे की मला या गोष्टी भगवंताच्या पोहोचवण्यामध्ये आनंद आहे, लोकांना या गोष्टी देण्यामध्ये मला आनंद आहे, भगवंत होण्यात मला अजिबात आनंद नाही. भगवंताचं होण्यामध्ये आनंद आहे, भगवंत होण्यात आनंद नाही. साखर होण्यात आनंद नाहीये, मुंगी होऊन साखर खाण्यात आनंद आहे. साखरेला स्वतःची चव माहितीच नाहीये ना, काय माझी चव, त्यामुळे मला साखर व्हायचंच नाहीये. म्हणून ज्ञानदान निर्वाण नाही का, निर्वाण संपत्करम असं ते आहे. वर्णायुर बलबुद्धी वर्धनकरम. काय काय वर्ण, आता वर्ण, आयुष्य, बल, बुद्धी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी वाढवणाऱ्या, त्या सगळ्या गोष्टींना वाढवणारं असं जर काय असेल तर ते म्हणजे दान. आणि म्हणून काय केलं पाहिजे? दानम प्रदेयम बुधैः. म्हणून बुद्धिमान माणसांनी दान दिलं पाहिजे. मग आता हे दान कसं दिलं पाहिजे त्याच्यावरती आपण काल चिंतन करत होतो.
की दातव्यमिति यद्दानम दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. त्याला सात्विक दान म्हटलेलं आहे, नाही का. हे सात्विक दान माझ्याकडून होतंय का, हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. की शास्त्रकारांनी ज्या सात्विक दानावरती भर दिलेला आहे ते सात्विक दान मी करतोय का, हा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आला पाहिजे. आणि त्याचं उत्तर जर हो असेल स्वतःला आपल्याला कळणारच आहे ते. कारण ज्या गोष्टी सांगितलेल्या नाही का, दातव्यम इति यद्दानम, की देणं हे माझं कर्तव्य आहे, या भावनेने मी देतोय का. का बरं, माझं कर्तव्य काय, देणं हे माझं कर्तव्य का आहे. कारण घेतल्याशिवाय आजपर्यंत मी मोठा झालेलोच नाहीये, दुसऱ्याकडून मला मिळाल्याशिवाय मी मोठा झालेलोच नाहीये, ही त्यामागची पहिली भावना आहे. ते आई वडिलांनी दिले असेल, इतर नातेवाईक मंडळींनी दिला असेल, समाजाने दिला असेल, शिक्षकांनी दिला असेल, नाही का, प्रत्येक ठिकाणी. आणि ह्या सगळ्यांनी तरी कोणी संस्कार दिले असतील, कोणी घरदार दिले असेल, कोणी कपडे लत्ते दिले असतील, कोणी जेवण दिलं असेल, कोणी काय, आई वडिलांनी म्हणा किंवा इतरांनी, प्रत्येकाने काही ना काही गोष्ट मला दिलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणून आपल्याकडे काय आलेलं आहे, म्हणू म्हणतो ऋणानी त्रीण अपाकृत्य, ऋणानी त्रीणी अपाकृत्य, ऋणानी त्रीण्यपाकृत्य, असं ते सांगतायत की तीनही ऋणांची परतफेड करायची आहे मला, आणि त्याच्यासाठी मला या गोष्टी करायच्या. आता ते परतफेड कसं करणार, ते देऊनच करणार ना आपण, बिना देता तर करता येणार नाहीये. काहीतरी हे मला समाजाचं देणं लागतोयच मी. देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण ही प्रमुख 3 ऋण आहेत. नाही का, देवाने मला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, मग त्याच्यासाठी मी परत द्यायला नकोय का, त्याचं ऋण मी कसं काय फेडणार परत. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रसच चाकितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. या सगळ्या गोष्टी मी कोणामुळे करतोय, फक्त आणि फक्त त्या देवामुळे करतोय, फक्त त्या भगवंतामुळे करतोय. आणि त्याने जर मी न मागता, न कोणतंही ऍप्लिकेशन करता जर एवढ्या सगळ्या गोष्टी मला दिल्या असतील, तर मग मी त्याचं देणं लागत नाही का. आज आपण 1 महिन्याचं लाईट बिल भरलं नाही ना, तर उद्या पुढच्या महिन्यात लगेच कनेक्शन कट होऊ शकतं, वॉर्निंग येते आपल्याला. पण ही 24 तास चंद्र सूर्य हे सगळे लाईट देत आहेत आपल्याला, त्यांचं बिल आपण भरायला कुठं जातोय बरं. उलट एखाद दिवशी ढग आले का लगेच, बापरे आज काय सूर्य आलाच नाही, आज काय ऊन पडलंच नाही. नाही, उन्हाळ्यात असतं ना बऱ्याच जणांचं, आज नेमके मी पापड वाळत घातले होते आणि ऊनच नाही आज, त्या दिवशी आपण त्याला 4 बोल ऐकून मोकळे. पण अरे, ज्या भगवंतानी मला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सगळ्यांनी निर्माण केलेली ही सगळी सृष्टी ज्यांनी मला दिलेली, या पंचतत्वांनी निर्माण झालेलं शरीर ज्याने मला दिलेले, त्याला मी काय देईल. त्याचं एवढं ऋण आहे माझ्यावरती, त्या ऋणांची कधीच परतफेड होऊ शकणार नाही. मला त्याला काय देता येईल, नाही का. हे 3ही ऋण जर मला उतरवायचे असतील, या 3ही ऋणांप्रती कृतज्ञ राहायचं असेल, उतरवणं तर खूप लांबच आहे, त्या ऋणांची परतफेड होऊच शकत नाहीये, कोणत्याही ऋणांची, नाही देव ऋणाची, नाही पितृ ऋणाची, आणि नाही ऋषी ऋणाची. देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण एकाचही आपण परतफेड करू शकणार नाहीये, कारण अनंत उपकार आहेत यांचे आपल्यावरती, अनंत ऋण आहेत. पण निदान त्याच्यासाठी मी प्रयत्न तर करेल की नाही. हा प्रयत्न करणं म्हणजे ते दान आहे. ते ऋण दूर करायचंय मला, मग कशाद्वारे दूर करता येईल. कोणतंही ऋण आपलं ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ते दिल्यावरतीच ना. ऋणामध्ये काय असतं, देणे आणि घेणे याच गोष्टी येतात. आजपर्यंत मी घेतच आलेलो आहे, मग आता देणार कधी.
हा विचार आपण केला पाहिजे. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही आपली संस्कृती सांगते, नाही का? घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. कधी घेणार मी? देणाऱ्याचे हात घेणार कधी? का कायम त्याच्याकडून घेतच राहायचंय? हा विचार त्याच्या मागे आपण केला पाहिजे. देवाने आजपर्यंत मला एवढं दिले, पण त्या देवाला मी काय देणार? म्हणून तर भगवंत म्हणतात गीतेमध्ये, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यासि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. तू जे पण काय करशील, प्रत्येक कर्म, यत् करोषि, जे पण काय करशील, यद अश्नासी, जे काय तू खाशील, यज्जुहोषि, नाही का, ज्याचं तू हवन करशील किंवा यजन करशील, ज्या पण काही, प्रत्येक जे पण कर्म करशील, यत् तपस्यसि कौन्तेय, नाही का, जे काय तप करशील, जे पण कोणतंही काम तू करशील, तत् कुरुष्व मदर्पणम, ते सगळं मला अर्पण कर. माझं प्रत्येक कर्म मी देवाला देऊ शकतोय. यत् यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभोत्सवाराधनम. जे जे मी कर्म करतोय ना देवा, हे प्रत्येक कर्म माझं तुझ्या आराधनेसाठी आहे, तुझ्यासाठी आहे माझं प्रत्येक कर्म. ही भावना ज्या दिवशी निर्माण होईल, त्या दिवशी वेगळं दान द्यायची काही गरजच नाहीये. मग आपल्याला दान म्हणलं की मी समोरच्याला 10 रुपये दिले, 100 रुपये दिले का 1 लाख रुपये दिले, हीच गोष्ट आपल्या डोक्यात येते. का बरं? दानाला आपण एवढा संकुचित अर्थ का बरं दिलेला आहे? नाही का? दानाचा थोडा व्यापक अर्थ लक्षात घेऊया आपण. दान कशाला म्हणायचंय, या व्यापक अर्थाने दानाकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. दानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक करता आला पाहिजे. संतांनी, ऋषीमुनींनी काय केलं? आपलं प्रत्येक कर्म हे देवाला दिलेलं आहे. कारण का? दातव्यमिति यद्दानम, कारण हे देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यात अजिबात चूक होऊ नये, त्या कर्तव्यामध्ये मी मागे राहू नये, म्हणून या लोकांनी वारंवार या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याचा काही एक मोबदला सुद्धा घेतलेला नाहीये, नाही का? दातव्यमिति यद्दानम. शिवाजी महाराजांनी का बरं हिंदवी स्वराज्य उभं करण्याची प्रतिज्ञा घेतली? हा थोडासा विचार केला की हा जो एक लहान बालक होता, तो तर कोण होता? शहाजी राजांचा मुलगा होता की नाही? शहाजीराजे हे स्वतःच एक जहागीरदार होते. खूप मोठी जहागीर होती त्यांच्याकडे. पुण्यातली होती, तिकडे बंगळूरची होती, नाही का, कर्नाटकात पण होती, महाराष्ट्रात पण होती. चांगली मोठी जहागीर होती त्यांची. आणि मग असा जहागीरदाराचा मुलगा आहे, तो तर स्वतः एकदम आरामात राहिला असता की नाही? त्या मुलाला काही कशाची कमी होती का? अजिबात काही नाही. मागेल ते सगळं त्यांना मिळत होतं. जहागीरदाराचा मुलगा म्हटल्यावरती शिवाजी महाराजांनी फक्त मागायला खोटी का ती वस्तू त्यांच्या समोर हजर. पुढं तर आदिलशहानी पण इकडून तिकडून, औरंगजेबानी पण, निजामशहानी इकडे, पोर्तुगीज, प्रत्येकाने ऑफर दिलेली आहे की आम्ही तुला एवढा प्रदेश देतो, आम्ही तुला एवढं हे करतो, नाही का? प्रत्येकाने ऑफर दिलेली. पण तरीही शिवाजी महाराज तिकडे हल्ले नाहीयेत, त्यांच्या ध्येयापासून हल्लेले नाहीयेत. आणि या मातृभूमीला मी काहीतरी देणं लागतोय, या ऋषींच्या कष्टांना मी काहीतरी देणं लागतोय, त्या देवाने मला जे या जन्मात घातलेलं आहे, या भूमीमध्ये जन्म दिलेला आहे, त्या देवाचं मी काहीतरी ऋण लागतोय. ज्या मातीमध्ये मी खेळतोय, ज्या समाजामध्ये मी खेळतोय, त्याचं मी काहीतरी ऋण लागतोय. ही गोष्ट कायम त्यांच्या मनात होती आणि ती बिंबवलेली आहे त्यांच्या मनामध्ये. आई जिजाबाई असतील किंवा दादोजी कोंडदेव असतील किंवा तुकाराम महाराज असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, हे यांच्यापैकी प्रत्येकाने
ती गोष्ट वारंवार बिंबवलेली. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी हा एवढा नाही का याचसाठी केला होता अट्टहास. मराठा तितुका मिळावा ते त्याच्यासाठी त्यांनी केलेलं आहे की हे हिंदवी स्वराज्य उभं करावं, ही श्रींची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी माझं रक्ताचं पाणी करायला तयार आहे. हे दानम कर्तव्य नाही का, दातव्यमिती यद्दानम, ते कर्तव्य म्हणून त्यांनी केलेलं आहे. त्याचा त्यांना कोणी पगार देत नव्हतं. जीवावर उदार होऊन रोज लढायला लागतंय. वेड्यातून सुटेल की नाही, नाही कितीतरी वेड्यांमध्ये अडकलेले, पन्हाळगडचा असो किंवा इकडचा असो. कैदेतूनच सुटेल की नाही तिकडं, जिवंत परत घरी जाईल की नाही. रोज प्रत्येक क्षणी ही टांगती तलवार असायची, पण तरी महाराज हल्लेले नाहीयेत अजिबात. का बरं? याचं कारण हे की दातव्यमिती यद्दानम, की या समाजाचं मी काहीतरी ऋण लागतोय नाही का, समाजाचं माझ्यावरती काहीतरी ऋण आहे आणि ते मी देणं लागतोय. या कर्तव्य भावनेने त्यांनी दिले. त्यांनी किती लोकांना पैसे दिलेत बरं? हा विचार केला पाहिजे आपण. पण मला काय देता येईल? टिळक गोखले फुले रानडे आगर करवई खरी, स्वातंत्र्याच्या पाच मशाली झळती वेलींवरी, या ज्योतींवर दीप पेटवा चला भविष्याकडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागरकडे. हे सगळे लोक आहेत. टिळक गोखले फुले रानडे आगर करवई खरी, सगळे लोक. प्रत्येकाचं जीवन तुम्ही बघा ना. लोकमान्य टिळक असतील, का बरं मंडालेच्या तुरुंगात गेले असतील? काय गरज होती त्यांना? एवढे मोठे तत्कालीन ज्योतिषशास्त्रज्ञ होते, गणित शास्त्रज्ञ होते, संस्कृतचे गाढे पंडित, इंग्लिशवर पण तेवढीच कमांड. प्रत्येक म्हणजे त्यांच्या जीवनात अशी कोणती गोष्ट बाकी राहिलेलीच नव्हती. आणि सगळं संपन्न असं घरदार होतं नाही का, प्रॉपर्टी होती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुखी जीवन जगू शकले असते ते. नोकरी पाणी चांगली मिळाली, सगळ्या गोष्टी होत्या. पण त्या सगळ्यावरती पाणी सोडून स्वातंत्र्यरूपी यज्ञामध्ये त्यांनी स्वतःचीच आहुती टाकलेली. का बरं? दातव्यमिती यद्दानम, मी याचं काहीतरी देणं लागतंय, मातृभूमीचं काहीतरी देणं लागतंय, त्याच्यासाठी मी देईल. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला म्हणून त्यांना रोज कोणतातरी अवॉर्ड मिळायचा का, रोज त्यांना कोणता तरी पगार मिळायचा का, त्यांना 4 एकर जमीन मिळायची? पण आज हा मोर्चा केलाय तुम्ही, तुम्हाला 4 एकर जमीन देतो मी, काहीही नाही. उलट त्या कामासाठी स्वतःची जमीन विकायला लागली असेल, स्वतःच्या घरदार विकायला लागला असेल, पण तरी हे लोक मागे हटलेले नाहीये. कोणतंही चरित्र घ्या तुम्ही, कोणतंही चरित्र. स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, का बरं? काळ्या पाण्याची शिक्षा कशासाठी? फक्त आणि फक्त या मातृभूमीसाठी. कर्तव्य, हे माझं कर्तव्य आहे. दातव्यमिती यद्दानम, देणं हे माझं कर्तव्य आहे. या भावनेतून या प्रत्येकाने दिलेलं आहे. हा विचार आपण त्याच्या मागे केला पाहिजे. रामाला वनवासात जायला सांगितलं होतं. राम वनवासात गेल्यानंतर एका ठिकाणी झोपडी बांधून राहायचं ना कायमचं त्यांनी, पण तसं केलं का रामाने? राम हा फिरत राहिलेला आहे वनवासामध्ये. जरी त्याने एका ठिकाणी झोपडी बांधली असेल, पण तरी तो महिनोन महिने फिरत राहिलेला आहे. आणि फिरता फिरता त्या जंगलातले म्हणा, त्या वनातले म्हणा, किंवा वेगवेगळ्या प्रदेशातले जे पण लोक होते, त्या लोकांमध्ये सत्व आणि स्वत्व उभं करण्यासाठी त्याने अख्खं जीवन आपलं दिलेलं आहे. त्या वर्षांचं काय गरज होती त्याला? तो स्वतः भगवंताचा अवतार होता ना. पण तरी सुद्धा रामाने सुद्धा ही गोष्ट केलेली. दातव्यमिती यद्दानम. एखादा म्हणला असता ना, मला फक्त वनात जायला सांगितलंय, जातो वनात, आपलं बसतो रोज एका ठिकाणी नाही का, फिरतो मस्त की मजा मारतो. त्या मजा मारायला वनात गेले नव्हते. नरो वा नर नाही का, यांना माणूस म्हणायचं का नाही म्हणायचं
असे जे लोक होते, नरो वानर, त्याला वानर म्हटलेले, अशा वानरांना रामाने माणसात आणलेले आणि त्यांच्यात देवत्व उभं केलेले. आज जर राम भेटला नसता तर आज आपल्याला हनुमान माहिती तरी झाला असता का? नाही का? राम भेटला नसता तर आपल्याला हे अंगद, नल, नील, सुग्रीव हे सगळे लोक माहिती तरी झाले असते का? त्यांच्या जीवनाची उत्तुंगता तरी आपल्याला कळली असते का? किंवा ते स्वतः तरी एवढे श्रेष्ठ बनले असते का? राम तिथपर्यंत गेलेला आहे, म्हणून त्यांचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. नरो वानर, याला माणूस म्हणायचं का नाही म्हणायचं, अशा परिस्थितीतून रामाने त्यांना देवत्वापर्यंत पोहोचवलेलं आहे. हे काय, कशामुळे? दातव्यमिति यद्दानम, देणं हे माझं कर्तव्य आहे या भावनेतून. महाभारतामध्ये खूप सुंदर प्रसंग आहे की त्याच्यामध्ये हा सांगतोय की कृष्ण हा स्वतःहून शिष्टाईला गेलेला आहे. इकडे जर पाहिलं तर पांडव पक्षामध्ये एकालाही वाटत नव्हतं आता शिष्टाईची गरज आहे, संधीची गरज आहे. प्रत्येकाच्या मनात एकच आग होती, युद्ध युद्ध आणि युद्धच. प्रत्येकाच्या मनात प्रतिशोधाची एकच भावना प्रत्येकाच्या मनात दरवळत होती त्यावेळेस. त्या भावनेनेच प्रत्येकाला व्यापून ठेवलेलं होतं. मग ती भीमाची प्रतिज्ञा असेल, दुर्योधनाची मांडी फोडेल, दुःशासनाची छाती फोडेल, त्याच्यासाठी त्याला युद्ध करायचं होतं. शिखंडीची प्रतिज्ञा असेल की भीष्माला मारेल, त्याच्यासाठी त्याला लढायचं होतं. धृष्टद्युम्नाला युद्ध पाहिजे होतं का? द्रोणाला मारायचंय म्हणून त्याला युद्ध पाहिजे होतं. अर्जुनाला युद्ध पाहिजे होतं का? कर्णाला मारायचंय, प्रतिज्ञा घेतलेली मी. प्रत्येकाला, द्रौपदीला युद्ध पाहिजे का पाहिजे? मग माझे हे खुले केस मला बांधायचे त्याच्या रक्ताने, माझा झालेला अपमान मला धुवून काढायचा आहे, त्याच्यासाठी मला युद्ध पाहिजे. आणि हेच लोक नाही तर इतरही पण, सात्यकी असते, इतरही पण जे बाहेरचे सगळे लोक होते तिथे उभे, त्यांच्यामध्ये प्रत्येकाचं म्हणणं तेच होतं की आम्हाला युद्धच पाहिजे. एकही माणूस तिथं असा नव्हता की ज्याला युद्ध नको होतं. पण त्यावेळेस कृष्ण दातव्यमिति यद्दानम ह्याच्यासाठी कृष्ण निघालेला आहे, सगळ्यांना विरोध करून. धृष्टद्युम्न सेनापती आहे, युधिष्ठिर त्यावेळेस त्यांचा नायक आहे, बाकीचे हे सगळे महत्वाचे लोक आहेत. पण त्या प्रत्येकाला डावलून, त्या प्रत्येकाला नाही म्हणून कृष्ण तिथून निघालेला आहे शिष्टाईसाठी. का? कारण दातव्यमिति यद्दानम, हे जर आज नाही केलं तर उद्या समाज नको त्या दिशेने पुढे जाईल. इतिहासाला सांगता आलं पाहिजे की शेवटपर्यंत प्रयत्न केलेला आहे, पण शेवटपर्यंत प्रयत्न करून सुद्धा शेवटी युद्ध करावं लागलेलं आहे. तो शेवटचा प्रयत्न म्हणून मी चाललेलो आहे. दातव्यमिति यद्दानम, हे दान होऊ शकणार नाहीये का? त्याच्या प्रती मी काहीतरी देणं लागतोय. आता एवढा मोठा नरसंहार, लाखो लोक मारली जाणार आहेत, लाखो स्त्रिया विधवा होणार आहेत. मग एवढ्या मोठ्या नरसंहाराचा बोज मी माझ्या खांद्यावर कसा काय घेऊ शकतो? तो बोज मी इतिहासाच्या खांद्यावर टाकून देईल, पण त्याच्यासाठी आज मी गेलो पाहिजे. तो भार मी वाहू शकणार नाहीये. कृष्णाचं ते भाषण आपण ऐकलं ना तिथं, म्हणजे खरंच कृष्ण बोलायला ज्यावेळेस उभा राहतो ना त्यावेळेस त्याच्यासमोर बोलण्याची एकाचीही हिंमत होत नाही, एकाचीही. कृष्ण बोलला रे बोलला की प्रत्येकाला ती गोष्ट ऐकावीच लागते. प्रत्येक, म्हणजे कृष्णाच्या जीवनातला कोणताही प्रसंग बघा तुम्ही. मग ते दुर्योधनाला मारल्यानंतर बलराम येऊ तिथं, बलरामाची एक नाही चालली. मग त्याच्यानंतर पुढे एवढा रागाने बलराम तिथं आलाय पण अजिबात काहीच बोलू शकला नाही. अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलेलं आहे त्यावेळेस पण तेच झालं. अख्खी यादव सेना त्याच्या मागे निघाली होती, पण हा फक्त बोलायला उभा राहिला
आणि सगळी सेना थांबलेली आहे तिथं. उलट ती सेना मागून हार तुरे घेऊन अर्जुनाच्या मागे चाललेली आहे. चल बाबा तुझं लग्न लावून देतो आम्ही, किती छान, एवढा छान जावई आम्हाला मिळालाय, चल. म्हणजे हे जे आहे कृष्णाचं, त्यांनी त्याची ही कला जी आहे, बोलण्याची कला असेल, सगळ्या प्रत्येक कला, या सगळ्या कला त्याने दिलेल्या आहेत समाजासाठी. त्यालाच आपण वाग्दान म्हणू ना, शब्ददान, वाग्दान, वाणीचं दान. आज आपल्याला वाग्दान म्हणलं की फक्त एकच गोष्ट आठवते, जो तो वाग्दान विधी पण आजच्या काळात निघून गेलाय, त्याचं स्वरूपच बदललेलं आहे. आज त्याचं स्वरूप म्हणजे एंगेजमेंट झालेलं आहे. साखरपुडा, किंवा ज्याला इकडे आपल्या इकडं टिळा समारंभ म्हणतात, साखरपुडा समारंभ, एंगेजमेंट. अरे हा एंगेजमेंट आणि साखरपुडा हे वैदिक काळात नव्हतंच. प्राचीन परंपरेमध्ये कधी ह्या गोष्टी नव्हत्याच. त्याला वाग्दान नावाचा विधी होता तिथं, वाग्दान. त्याला शब्द देणं म्हणतात. आज मी तुला शब्द दिलेला आहे. वाग म्हणजेच वाणी, त्या वाणीचं दान. पण ते वाग्दान पण आपण तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवलं. वाग्दान याला म्हणतात. कृष्णाने त्याच्या वाणीचं दान वेळोवेळी केलेलं आहे आणि त्या वाग्दानाने त्याने समाजाला उभं केलेलं आहे. वारंवार कोणताही प्रसंग असतो तो, मग त्या प्रत्येक प्रसंगामध्ये, रुक्मिणी हरणाच्या वेळेस सुद्धा, रुक्मिणी असेल किंवा इतर त्यांचे सगळे मंडळी असतील, प्रत्येकाला तिथं कृष्णाने समजावलेलं आहे. त्याला वाग्दान म्हणतात. शिष्टाईला आलेला आहे सभेमध्ये, तर शिष्टाई त्याने केलीच. सभेमध्ये जे काय बोलायचं होतं ते बोललेलाच होता. पण त्याच्यानंतर प्रत्येकाशी जाऊन तो वैयक्तिकरित्या पण त्यांनी बोलून पाहिलं. त्याच्यानंतर पण हा दुसरा, कारण तो तर फक्त दूध बनवून गेला होता आणि तो स्वतः गेला होता, त्याला कोणी पाठवलेलं नव्हतं, तो स्वतः गेलेला होता. सभेमध्ये सांगितलं दूतत्व झालं की परत जायला पाहिजे ना, पण नाही, तो थांबला. त्याच्यानंतर एकेकाला जाऊन तो भेटलेला आहे. भीष्मांना भेटलाय, द्रोणांना भेटलाय, कर्णाला भेटलाय, दुर्योधनाला पण भेटलेला आहे, विदुराला भेटलेला आहे, धृतराष्ट्राला भेटलाय, प्रत्येकाला तो भेटलेला आहे, कर्णाला भेटलेला आहे. आणि ह्या प्रत्येकाला समजावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला, वैयक्तिक पातळीवरती सुद्धा. कर्णाला सांगितलं, अरे ही कोणती तुझी आई आहे, ते पांडव तुझे भाऊ आहेत. ही गोष्ट तो सभेत सांगू शकत नव्हता, म्हणून त्याने तिकडे सांगितलेलं वैयक्तिक जाऊन. हे सगळं काय? वाग्दान. दानम, हे दान आहे. दातव्यमिति यद्दानम. आज आपल्याला दान म्हणले की पैसे किती देऊ, कपडे किती देऊ, अन्न किती देऊ, आणि लगेच दिलं का चाराने देत नाही आपण, तर लगेच स्टेटसला फोटो, लगेच फेसबुकवर, लगेच इंस्टाग्रामवर, नाही का, सगळ्या सोशल मीडियावरती, मी चाराने याला दिले बरं का, अमक्याला. काय गरज आहे? दातव्यमिति यद्दानम. देणं हे माझं कर्तव्य आहे. ही गोष्ट ज्या दिवशी आपल्याला समजेल, नाही का, आपलं कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. अर्जुना तू लढ, युद्धाय कृतनिश्चय. हे ज्यावेळेस भगवंत गीतेमध्ये सांगतायत अर्जुनाला, का बरं लढ? कारण हे तुझा धर्म आहे, हा तुझा धर्म आहे म्हणून तू लढ. ही गोष्ट त्याने अर्जुनाला समजावलेली. हे त्याचं दान नाहीये का? मग हे दानच आहे ना, ज्ञानदान. हे दान, मला दान करता आलं पाहिजे, आणि दान हे कर्तव्याच्या भावनेतून झालं पाहिजे. दान हे उपकाराच्या भावनेतून नाही, दान हे प्रत्युपकाराच्या भावनेतून सुद्धा नाही, दान अहंकाराच्या भावनेतून नाही, दान मायेच्या किंवा खोट्या भावनेतून नाही. हे सगळं आपण काल पाहिलेलं आहे. कर्तव्याच्या भावनेतून दान झालं पाहिजे, म्हणून भगवंत त्याला सात्विक दान म्हणतायत, नाही का. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकम स्मृतम. त्याला सात्विक दान म्हटलेलं आहे. दीयतेनुपकारिणे, या सगळ्या लोकांनी ज्या पण गोष्टी घेतलेल्या आहेत, कोणाला त्यातून परत फेड पाहिजे होती? अजिबात नाही. कोणालाही परतफेड नको होती, कोणालाही.
हा विचार आपण तिथं प्रत्येकाने केला पाहिजे. मी जे दान करणार आहे ते दान माझं सात्विक दान होतंय का? नाही, मग मी ज्ञानदान करतो की रोज. मी कॉलेजमध्ये शिकवतोय की, मी शाळेत शिकवतोय की, मी क्लासमध्ये शिकवतोय की. मग मी एवढं मोठं ज्ञान, अरे तू ज्ञानदान नाही करत आहेस, त्याचा पगार घेतोयस तू. आणि ज्याचा तू मोबदला घेतोयस त्याला सात्विक दान कसं काय म्हणता येणार आहे? तो व्यापार झाला. व्यापारामध्ये ही गोष्ट असते ना, व्यापार किंवा व्यवहार म्हणून आपण त्याला, त्याला दान नाही म्हणता येणार. व्यापारामध्ये कसं असतं, दोन बाजू असतात, देणं आणि घेणं, त्याला व्यापार म्हणतो आपण. व्यवहारात पण ह्याच गोष्टी असतात ना, देणं घेणं, त्याला व्यवहार किंवा व्यापार म्हणतो आपण, त्याला दान नाही म्हणत. मी 10 रुपयाची भाजी घेतली आणि तिला 10 रुपये दिले आणि त्याच्या बदल्यात एक मेथीची जुडी घेतली, मग हे काय दान दिलं की मी 10 रुपये? नाही, त्याचा मोबदला घेतलेला आहे, तू भाजी घेतलेली आहे. आणि ज्याने मला भाजी दिली त्यांनी पण काय भाजी दान म्हणून नाही दिलेली, त्याच्या बदल्यात 10 रुपये त्यांनी घेतलेले आहेत माझ्याकडून. मग तीच गत इथं पण आहे. शिक्षणात दिली म्हणजे काय दिलं? शिक्षण दिलं, विद्या दिली, त्याच्या मोबदल्यात तू त्याच्याकडून काहीतरी घेतोयस ना. मग हे दान होणार आहे का? हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. दातव्यमिति यद्दानम दीयतेनुपकारिणे. प्रत्युपकाराची भावना न ठेवता मला याच्यातून काय परत मिळेल. आपण नाही का झाडं जरी लावली ना, साधं झाडं लावायचे, तर आपण काय बघतो माहितीये का, मग ह्याला आंबे किती दिवसात येईल, ह्याचे आंबे गोड असतात का, ह्या गोष्टी असतात का, मग चला आपण आता हा आंबा लावूया. मग आम्ही वृक्षारोपण केलं. अरे पण उद्या त्याचे आंबे तुला खायचे म्हणून तू आज झाड लावलंय. निरपेक्ष, निराकांक्ष, निस्वार्थपणे जर एखादी कृती करता आली मला तर बघा माझ्या जीवनाला किती एक सुंदर असा सुगंध येईल. पण त्याच्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्युपकाराची भावना न ठेवता दान देणं. प्रत्येकाने, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, कशासाठी लिहिली? तुकारामांनी गाथा लिहिली, अभंग गायले, कीर्तन केली, बिदागी मिळेल म्हणून का? कधीच नाही. या लोकांनी कधीच कीर्तनाची बिदागी घेतलेली नाहीये. याला खरे कीर्तनकार म्हणतात. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही जी कीर्तन, ही भक्तीची पायरी आहे. 9 विध भक्तीच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यातली कीर्तन ही दुसरी पायरी आहे. आणि त्या कीर्तनातून जर मी बिदागी घेत असेल, कीर्तनातून जर मी वित्त कमावण्याचं साधन ठेवत असेल, नाही का, आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो समाजामध्ये अशा शाळा उघडलेल्या आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार व्हा आणि चांगला बिझनेस करा. उद्या 4 पैसे कमवतोय म्हणून आज हा कीर्तनाचं शिक्षण घेतोय आणि म्हणून हा पण कीर्तनाची शाळा उघडतोय. काय म्हणजे समाज आपला कोणत्या दिशेला चाललेला आहे. तुकाराम महाराजांना कीर्तनाचे क्लासेस नाही का घेता आले? मग एकनाथ महाराजांनी का बरं कीर्तनाची शाळा उघडली नाही? ज्ञानेश्वरांनी एखादी टाकायला पाहिजे होते ना, कीर्तन अकॅडमी. येथे सगळ्यांना कीर्तन शिकवण्यात येईल, कीर्तनामध्ये पारंगत होऊन जाता येईल. ते लोक सांगू शकले नसते का? नाही का, नामदेव कीर्तन करी पुढे नाते देव पांडुरंग. असे हे लोक होते की नामदेव कीर्तन करी पुढे नाते देव पांडुरंग. की हे लोक कीर्तन करायला लागले की साक्षात पांडुरंग येऊन पुढे उभा राहायचा, पांडुरंगाला त्यांच्या कीर्तनातून आनंद मिळायचा. असे हे लोक होते. आणि मग या लोकांनी जर कीर्तनाच्या अकॅडमी उघडल्या असत्या, या लोकांनी जर कीर्तनाच्या शाळा उघडल्या असत्या, तर करोडो अब्जावधीमध्ये खेळले नसते का ते लोक त्यावेळेस? काय म्हणजे आपण समाजाला कोणत्या दिशेला घेऊन चाललोय ना, हा खूप मोठा प्रश्न पडतो.
काय रे तू काय शिकतोय? नाही मी कीर्तन शिकतोय. हा बरं मग काय? काय नाही मग उद्या व्हायचं मस्त की मोठा कीर्तनकार. रोजचं एक कीर्तन केलं का एवढे रुपये मिळतात. चाललं आपलं मस्त पैकी. आता त्याच्यावर नाही टॅक्स लागत नाही, काय लागत नाही काय. अरे काय म्हणजे समाज हा कोणत्या दिशेने चाललेला आहे? त्या कीर्तनामध्ये मी ज्यांची नावं घेतो त्यांच्या जीवनानुसार तर मी जगण्याचा प्रयत्नच करत नाहीये. मी कीर्तनाला येईल पण एवढी बिदागी देणार का? तर मी येतो. अरे असे जर कीर्तनकार असले तर समाज पुढे जाईल का? हा विचार तिथं झाला पाहिजे. प्रत्युपकाराच्या भावनेतून तुम्ही देताय. नाही ना, या गावातून काय जास्त बिदागी मिळत नाहीये, या गावातून जास्त पैसे मिळत नाहीयेत, जाऊ दे तिकडे कीर्तनाला जातच नाही मी. संत मंडळी जसे निघायचे पंढरीच्या वारीला, जिथे त्यांना दिसेल ज्या गावात थांबतील प्रत्येक ठिकाणी ते कीर्तन करत जायचे आणि एकाही ठिकाणून काही न घेता ते पुढे जायचे. अयाचक व्रत ज्यांनी धारण केलेले असे हे लोक होते. आणि त्या लोकांमधून जर आपल्याला पुढे जायचं असेल याबद्दल विचार केला पाहिजे. दातव्यमिती यद्दानम दीयतेनुपकारिणे, हा विचार आपल्या मनात आला पाहिजे. दीयतेनुपकारिणे, मी कोणावरती उपकार करतोय किंवा मी काहीतरी प्रत्युपकाराच्या भावनेने देतोय, ही भावना कधीच त्या देण्यामध्ये नसावी. कोणीही बघा तुम्ही, भगतसिंगांनी एवढं स्वातंत्र्याचं काम केलेलं आहे, कशासाठी केलेलं हो? काय गाडी घोडे मिळणार होतं, पैसा अडका मिळणार होता, धन दौलत मिळणार होती, घरदार मिळणार होतं, काय मिळणार होतं त्यांना त्याच्यातून? काहीही नाही. दीयतेनुपकारणे, स्वतःच प्राणांची आहुती दिलेली आहे तिथं. द्यायचं ना, ही दान द्या ना, किती श्रेष्ठ दान आहे ती. पण आपल्यामध्ये देण्याची ऐपतच नाहीये ना. आपली देण्याची ऐपत ही फक्त फक्त एक टाइमचं जेवण देण्यापुरतं, 5-10 रुपये देण्यापुरतं, एवढी तर आपली ऐपत. द्यायचंय तर या गोष्टी देऊन बघू ना आपण. विवेकानंद असतील, संपूर्ण जीवनच्या जीवन त्यांनी संस्कृतीसाठी दिलेलं आहे. असं मला म्हणता येईल का? हा विचार त्याच्या मागे झाला पाहिजे. गांधीजी असतील, बॅरिस्टर झालेला माणूस आहे, त्याला काय गरज होती या सगळ्या गोष्टी करायची? का पंतप्रधान व्हायचं होतं त्यांना? नाही चला मी स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान होतो म्हणून तर मी आज हा लढा देतो. अजिबात नाही. निस्वार्थपणे कार्य करणारे हे लोक होते. प्रत्युपकाराची भावना सुद्धा त्यांच्या मनात नव्हती. असं जीवन मला जगायचंय का नाही? असं दान मला माझ्या जीवनात आणायचंय का नाही? आणि हे दान ज्याच्या जीवनामध्ये असेल त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं यज्ञ ही संकल्पना रुजली असं म्हणता येईल आपल्याला. नाही का, या सगळ्या लोकांनी केलेले हे यज्ञ आहेत. तसा यज्ञ मला करता येईल का? यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतील. वारंवार सांगतो, दान म्हणजे हे 5-10 रुपये सिग्नलला देणं एखाद्याला, हे याला दान म्हणत नाहीत. किंवा जरी म्हटलं तरी ते सात्विक दान होऊ शकत नाही.
दातव्यमिति यद्दानम दीयतेनुपकारिणे देशे कालेच पात्रेच, याच्यावरती आपण काल चिंतन केलेलं आहे. तसं देश म्हणजे स्थळ, नाही का, कोणत्या जागेवरती दान द्यायचंय, कोणत्या काळामध्ये दान द्यायचंय, आणि पात्र किंवा अपात्रता, पात्रता किंवा अपात्रता पाहून दान द्यायचंय. तर ते सात्विक दान होते. प्रत्येकाने स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघा, स्वतःच्या आत्म्याला परत एकदा विचारा की माझ्या जीवनामध्ये असं एक तरी सात्विक दान घडलेलं आहे का, अशी एक तरी गोष्ट मी दिलेली आहे का त्याला मी सात्विक दान म्हणू शकेल. आणि मी म्हणून उपयोग नाहीये, त्याला देवाने सात्विक दान म्हटलं पाहिजे. मी तर कशालाही काहीही म्हणेन, पण देवानी त्याला मान्यता दिली पाहिजे, देव म्हटला पाहिजे. आणि असे जे लोक असतील तेच लोक देवाचे आवडते होणार ना, ज्यांच्यामध्ये हे सात्विक दान उभं राहिलेलं असेल. त्याच्यासाठी मला काय करता येईल हा विचार रोज झाला पाहिजे. आपला उलटाच विचार असतो रोज. आज शेअर मार्केट किती गेलं, सोन्याचा भाव किती गेला, सेन्सेक्स किती वर आला, रोज आपल्या डोक्यात हाच विचार. त्याच्या पलीकडे विचारच येत नाही आपल्या डोक्यात. माझी पगार वाढ कधी होईल, माझं प्रमोशन कधी होईल, मी 4 गाड्या कधी घेईल, दुसरा बंगला कधी बांधेल, मला भाडेकरू कधी मिळेल. आपल्या डोक्यात रोज हेच विचार आहेत. त्याच्या पलीकडे विचारच येत नाही आपल्या डोक्यात. मग कधी आपण ह्या दानाच्या गोष्टी करणार, कधी या यज्ञाच्या गोष्टी करणार, कधी देवपूजा, संगती करणं, मैत्री करणं हे कधी करणार आपण. संतांच्या ऋषीमुनींच्या डोक्यात कधीच हे विचार आलेले नाहीयेत. त्यांनी कधीच या गोष्टींमध्ये आपलं डोकं दिलेलंच नाहीये. बघा ना, कोणताही संत उचला, कोणाच्या जीवनात आपल्याला दिसतं का, हो ज्ञानेश्वर महाराज बघत होते आता कोणते भाडेकरू ठेवू, एकनाथ महाराज बघायला बसले आज शेअर मार्केट किती वर गेले, तुकाराम महाराज कम्प्युटर घेऊन कॅल्क्युलेट करायला बसलेले आहेत कोणाचे शेअर्स किती आहेत, कोणाचे किती, आणि मग मी कुठं गुंतवणूक करू. कधीच नाही. त्या लोकांचं कायम एकच होतं, दातव्यमिति यद्दानम दीयतेनुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम. हे सात्विक दान ज्यांच्या जीवनामध्ये ओतप्रोत भरलेले अशी ही लोक आहेत. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुकशौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांग, गदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यान इमान परम भागवतान. परम भागवतान स्मरा. मी त्यांचं स्मरण मला का करायचंय रोज, कारण ते जसं जीवन जगलेले आहेत ना तसं जीवन मला जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांचा आदर्श मला माझ्या जीवनात घ्यायचा आहे. त्यांचे जे चांगले गुण आहेत ते चांगले गुण मला माझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि यांच्यातला एकही असा नाही की ज्याने सात्विक दान केलेलं नाहीये. प्रत्येकाच्या जीवनात हे सात्विक दान भरलेलं आहे. मग मला हे सात्विक दान माझ्यामध्ये कसं उभं करता येईल, की त्याने उगाच हा थोडासा वेळ उरलाय जाता, आता 18व्या अध्यायापर्यंत पोहोचायचं आपल्याला कसं तरी, मग चला 17व्या अध्यायात दानाचे प्रकार सांगून देतो मी. त्याच्यासाठी सांगितले का त्यांनी, अजून आहे आपल्याकडे थोडा वेळ आहे, अजून लढायला वेळ आहे, चल मग तुला दानाचे प्रकार सांगतो तोपर्यंत मी, म्हणून सांगितलेले आहेत का. ते दान मला माझ्या जीवनात उभं करता आलं पाहिजे म्हणून हे सांगितलेलं आहे. आणि आज जर आपण त्याच्यासाठी प्रयत्न नाही केला तर पुढच्या पिढ्या काय करणार आहेत, ते आपलं कर्तव्य आहे. दातव्यमिति यद्दान. आपण त्यांना दिलं पाहिजे, पण आपण त्यांना देण्यासाठी आधी आपल्याकडे तर आलं पाहिजे. आपण कधी मिळवणार या गोष्टी, आपण मिळवल्या तर आपण त्यांना देऊ ना. नाही तर आम्ही कफल्लक आणि ते तर आमच्याहूनही कफल्लक, असं व्हायला नको. बघूया, त्याच्यासाठी प्रयत्न करूया.
नाही का. चाललाय आपला अभ्यास, चालू ठेवूया. 9 वाजून गेलेले आहेत. थांबूया. उद्या परत पुन्हा सकाळी 8 वाजता भेटू आणि त्यावेळेस पुढच्या विषयावरती चिंतन करूया.